अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन, तिजोरीत खळखळाट आणि थापांचा सुळसुळाट, विरोधकांची घोषणाबाजी। विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांना विश्वास। काँग्रेस मुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या ते बघावं, असाही दिला सल्ला। आमची आघाडी हाच आमचा चेहरा, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार यांचं स्पष्टीकरण, तर पवारांचं वक्तव्य योग्यच, उद्धव ठाकरेंच्या नावाचे संकेत देणाऱ्या राऊतांची सारवासारव। मुंबईमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू, विधान परिषदेच्या 5 जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीला महत्त्व। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची टीम लातूरमध्ये दाखल होण्याची शक्यता। आरोपींकडे सापडलेल्या 14 ॲडमिट कार्डपैकी 7 कार्ड बीडच्या विद्यार्थ्यांची असल्याचं समोर। पुण्यातल्या वानवडीमध्ये टँकर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून अपघात, टँकरच्या धडकेत काही मुलं आणि महिला जखमी। समृद्धी महामार्गावर जालन्यातल्या कडवंची गावाजवळ 2 कारचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी। सांगलीतील युवा पैलवान सूरज निकमची गळफास घेऊन आत्महत्या, खानापुरातल्या नागेवाडी गावातील धक्कादायक घटना, आत्महत्येमागचं कारण स्पष्ट। ग्रेटर नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून 6 मुलं दबली, 3घांचा मृत्यू तर 3 जण जखमी, खोडना गावातली घटना। मुंबईकरांसाठी खुशखबर, जुलैत म्हाडाच्या 1900 घरांसाठी जाहिरात, तर ऑगस्टमध्ये लॉटरी जाहीर केली जाण्याची शक्यता। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करणार, तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतल्या विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम। जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेला सुरुवात, देशभरातनं लाखो भाविक अमरनाथ यात्रेसाठी दाखल, प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात। आणि T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल मॅच, भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता मॅचला सुरुवात होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।